सो नमस्कार मंडळी, एस एच लाभ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी इंडिपेंडन्स डे। शुभ सकाळ। आज आपण राईडला जाणार होतो पण आज मी नाही गेलो। आज म्हटलं थोडा काहीतरी डेली ब्लॉग परत एक बनवूया आजच्या दिवसाचा। आणि सकाळी वॉकला आलोय, बघू शकता पार्टी बँड्रा रिक्लेमेशन नेहमीप्रमाणे आपलं ठिकाण वॉकिंगचं आणि आपलं आवडतं ठिकाण आहे। सो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे पूर्ण बघा, स्किप करू नका व्हिडिओ। आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जसं की म्हणत होतो मी राईडला जाणार होतो पण नाही गेलो, कारण छोटा म्हणजे एक असं गाडीमध्ये सर्व्हिसिंग बाकी होती आणि एक छोटा प्रॉब्लेम होता, तो मी कालच रिझॉल्व केला आणि सर्व्हिसिंग पण कालच केली। सो लगेच निघणं असं म्हटलं योग्य नाही वाटलं। आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो, कारण सर्व्हिसिंग वगैरे आपण करतो ना त्याच्यानंतर 1-2 दिवस तरी गाडी अशीच एक चालली पाहिजे नॉर्मल याच्यामध्ये, नंतर मग कुठे पण जा चालतं। कारण थोडा म्हणजे एक चान्सेस असतात की काही ना ते कुठला ना कुठला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा नाही पण येणार, पण एक थोडा सेफ्टी म्हणून सांगते। बाकी चला आपण आज काय इकडे चाललंय बघूया जरा बाजूला। बघा आता आपण आलोय बाहेरच्या साईडला, इकडे आज फ्लॅग होस्टिंग होणार हे बघा। आणि हे आपलं गार्डन, बाहेर आलोय आज रोडला। आज वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने सर्व सेलिब्रेट करतील इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिवस। बघूया बघा आता 30 मिनटं झालेले आहेत आपल्याला, अजून 30 मिनटं करायचं आहे। आणि इथं आपण आलो आता बघा, वर्ली सिलिंगचा टोल एंट्री गेट म्हणावं लागेल। आणि क्लायमेट एकदम भारी आहे, एकदम भारी आहे। ऊन पण जास्त नाही आणि हे पण नाही, त्या साईडला असं दिसतंय की पाऊस आहे पण नाही येणार पाऊस, बघूया। बाकी इथे काय ना काय असे गाडी बिडे घेऊन आलेत, दर संडेला येतात असे, दर संडेला येतातच, पण आज काय जरा वेगवेगळं काय ना काय कोण कोण आपल्या पद्धतीने करणार सेलिब्रेट। बघा आता आपलं 1 तास झालेलं आहे आणि इथे थोडं आता पुढे जाऊन स्ट्रेचिंग वगैरे करून मग फिनिश करू। बाकी इथे यांचं काहीतरी चालू आहे, कोण येणार आहे काय ते चालू आहे सगळं। इथे थोडं आपण आता स्ट्रेचिंग आणि थोडं स्ट्रेंथ आणि बॉडी वेट एक्सरसाइज करून निघणार। चला तर आपला आता झालेलं एक्सरसाइज वगैरे पूर्ण 1-1.5 तास झालेलं आपल्याला येऊन इथे। यांची अजून काय तयारी होते, कोणी मान्यवर येणार असेल ते काय अजून आलेलं नाही म्हणून सर्व थांबलेत। बघूया आता चालू होत आहे की नाही, ना तर निघूया थोड्या वेळात। बाकी परिसर बघा आजूबाजूचा आपला, हा वरून व्ह्यू बघा मस्त आहे एकदम आपला गार्डनचा। बघा आता आपण आहे ना रोडच्या या बाजूला आलोय, आपली गाडी त्या बाजूला आपण होतो, वॉकिंग वगैरे करतो, गार्डन वगैरे त्या बाजूला आहे। आणि अजून तर काय कोण आलेलं नाही झेंडा हे करायला फडकवायला, पण सगळ्यांना तिथून हाकलवलं आहे। आमच्या
अक्षरशः हाकलवलंय की बाबा जावा जावा इथून खाली करा रोड वगैरे. हेच आहे का आपलं फ्रीडम? माहीत नाही मला काय याच्यावर बोलायचं आता. कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे, सिक्युरिटीच्या वगैरे हिशोबाने असेल, कोण मान्यवर येणार असेल त्यांच्यासाठी असेल, पण ते आजच्या दिवशी तरी सगळ्यांना असं इथून पाठवणं किंवा घरी पाठवणं बरोबर नाही. मग आता इकडे तिकडे लोक असे ह्या साईडला येऊन थांबलेत काही लोक, आणि तिकडे गार्डनमध्ये काही लोक थांबलेत. गाडी वगैरे आणले तर इकडे असे ह्या साईडला येऊन आता थांबले. चला तर आपण तर निघतोय, मी नाही थांबत आहे इथे आता. चला आता आपण निघा घरी. मी काय बोललो त्याच्यावरती कमेंट करा. हेच आहे का फ्रीडम?